आपण गेला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा भावांनो। अजून कोणी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब नाही केलं तर लगेच सबस्क्राइब करा। आपला आजचा व्हिडिओचा भावांनो केटस फ्री पुढे तुम्हाला दाखवण्यात येईल। व्हिडिओ फुल खतरनाक झालेला आहे। चला भावांनो आपल्या आजच्या व्हिडिओच्या टॉपिक वर जाऊया। ऑडिओ जंगल। जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल वायर क्रिएशन वरती। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप खास झालेला आहे कारण तो आपण बीट सिंग इफेक्ट वरती बनवलेला आहे आणि हा व्हिडिओ आपण अलर्ट मोशन ॲप मधून बनवलेला आहे। जर तुम्हाला अलर्ट मोशन विदाउट वॉटरमार्क ॲप हवे असेल तर तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल नक्की जॉइन करा। लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे। तिथे तुम्हाला अलर्ट मोशन विदाउट वॉटरमार्क ॲप हे पिनड मेसेज मध्ये भेटून जाईल। त्यासोबतच आजच्या व्हिडिओला प्रत्येकाने एक लाईक नक्की करा आणि आजच पहिल्यांदाच चॅनलवरती आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण अशा प्रकारे नवीन व्हिडिओ एडिटिंग आपण मराठीमधून शिकवत असतो। तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे त्याचे जे मटेरियल आहे ते आपल्या वेबसाईटवरती तुम्हाला भेटून जाईल। वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल। त्यासोबतच आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर लगेच आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो करून घ्या। इंस्टाग्रामची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। त्यासोबतच आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। तिथून तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा। ओके, तर चला मित्रांनो, जरा वेळ न घालवता आपला जो आजचा काही व्हिडिओ एडिटिंग आहे त्याचा एक छोटासा प्रिव्ह्यू बघून आपण आपल्या आजच्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया। ओके, तर चला भावांनो, तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती बीट मार्क प्रोजेक्टची लिंक भेटून जाईल आणि त्या लिंकवरती क्लिक करून तो प्रोजेक्ट अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचा आहे। आणि इम्पोर्ट केल्यानंतर तो प्रोजेक्ट तुम्हाला काय अशा प्रकारे दिसेल। तर भावांनो, याच्यामध्ये मी तुम्हाला रेड बीट ॲड करून दिलेले आहेत। तर इथून व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि आपलं जे ऑडिओ सॉन्ग आहे ते आपण ॲड करून घेऊया भावांनो। तर इथे प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि ऑडिओवरती क्लिक करून विवॉलवरती जाऊन आपलं जे ऑडिओ सॉन्ग आहे ते ॲड करून घ्यायचं आहे। इथून आता मी ऑडिओ सॉन्ग ॲड करून घेतो आणि ऑडिओ सॉन्ग ॲड केल्यानंतर ही जी वायर क्रिएशनची लेअर आहे ती इथून डिलीट करून घ्यायची आहे। लेअर डिलीट केल्यानंतर भावांनो आपण एक ओव्हरलेचा व्हिडिओ ॲड करून घेणार आहे। तर भावांनो, ते प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि इमेज अँड व्हिडिओवरती जाऊन विवॉलवरती जाऊन आपला जो मटेरियलचा फोल्डर आहे तो भावांनो ओपन करायचा आहे आणि तिथून हा जो व्हिडिओ आहे तो ॲड करून घ्यायचा आहे। व्हिडिओ ॲड केल्यानंतर भावांनो फर्स्ट व्हिडिओवरती यायचं आहे आणि व्हिडिओ फक्त परफेक्ट बघायचा बसला की आणि थोडा जास्त झाला असेल तर इथून ट्रिम करून घ्यायचा आहे। व्हिडिओ ट्रिम केल्यानंतर भावांनो ते प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि इमेज अँड व्हिडिओवरती जाऊन विवॉलवरती जाऊन आपल्या मटेरियलच्या फोल्डरमधून भावांनो इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत। इमेज ॲड केल्यानंतर भावांनो नेक्स्ट बीटवरती यायचं आहे, राहिलेली इमेज इथून ट्रिम करून घ्यायची आहे। भावांनो, अशाच प्रकारे 2 बीटच्या मध्ये सगळ्या इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत। मी आता इमेजेस ॲड करून घेतो, तोपर्यंत व्हिडिओ स्किप करतो। ओके, तर चला भावांनो, अशा प्रकारे आपण 2 बीटच्या मध्ये सगळे इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता। तर तुम्ही अशाच प्रकारे 2 बीटच्या मध्ये सगळे इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत आणि इमेजेस ॲड केल्यानंतर भावांनो इथून आता आपण फर्स्ट व्हिडिओवरती यायचं आहे आणि प्लसवरती क्लिक करून इमेज अँड व्हिडिओवरती जाऊन विवॉलवरती जाऊन आपल्या मटेरियलच्या फोल्डरमधून ही जी ब्लॅक PNG आहे ते ॲड करून घ्यायची आहे। PNG ॲड केल्यानंतर भावांनो मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनवरती जाऊन ही PNG एवढी अशी खाली खेचून घ्यायची आहे आणि त्यानंतर इथून बॅक येऊन व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत ती PNG खेचून घ्यायची आहे। त्यानंतर भावांनो पुन्हा फर्स्ट व्हिडिओवरती यायचं आहे। इथून आता आपण फर्स्ट व्हिडिओवरती येऊया आणि ते प्लसवरती क्लिक करून इमेज अँड व्हिडिओवरती क्लिक करून विवॉलवरती जाऊन आपल्या मटेरियलच्या फोल्डरमधून ही जी PNG आहे ती भावांनो ॲड करून घ्यायची आहे। त्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनवरती जाऊन ही जी PNG आहे ती इथे कोपऱ्यात अशी भावांनो सेट करून घ्यायची आहे। त्यानंतर भावांनो ही सुद्धा PNG व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत खेचून घ्यायची आहे। त्यानंतर भावांनो आता आपण एक लोगो ॲड करून घेणार आहे। तर भावांनो इथं फर्स्ट व्हिडिओवरती यायचं आहे आणि प्लसवरती क्लिक करून इमेज अँड व्हिडिओवरती क्लिक करून विवॉलवरती जाऊन आपला लोगोचा फोल्डर ओपन करायचा आहे आणि तिथून जो आपला लोगो आहे तो ॲड करून घ्यायचा आहे। लोगो ॲड केल्यानंतर भावांनो या लोगोची साईज थोडीशी आपण कमी करून घेऊया आणि साईज कमी केल्यानंतर भावांनो इथे असा लोगो सेट करून घ्यायचा आहे। त्यानंतर भावांनो हा सुद्धा लोगो व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत खेचून घ्यायचा आहे। त्यानंतर भावांनो तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती शेकीपॅड प्रेझेंटची लिंक भेटून जाईल। त्या लिंकवरती क्लिक करून तो प्रोजेक्ट अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करायचा भावांनो आणि इम्पोर्ट केल्यानंतर तो प्रोजेक्ट तुम्हाला काय अशा प्रकारे दिसेल। तर भावांनो इथून आता आपण इफेक्ट नंबर 1 जो आहे तो कॉपी करूया। इफेक्ट नंबर 1 कॉपी केल्यानंतर आपल्या बीट मार्क प्रोजेक्टवरती यायचं आहे आणि इथून आता आपण थोडंसं पुढे येऊया भावांनो। तर इथून थोडंसं पुढे आल्यानंतर
एक 20-21 सेकंदाच्या आसपास तुम्हाला भावांनो एक मोठी इमेज दिसेल. तर त्या मोठ्या इमेजला फक्त एका इमेजला भावांनो इफेक्ट नंबर 1 जो आहे तो पेस्ट करायचा आहे. इथे इफेक्ट नंबर 1 पेस्ट केल्यानंतर पुन्हा आपल्या शेक इफेक्ट प्रेझेंटवरती यायचं आहे आणि इथून इफेक्ट नंबर 2 जो आहे तो भावांनो इथून कॉपी करायचा आहे. इफेक्ट नंबर 2 कॉपी केल्यानंतर आपल्या बीट मार्क प्रोजेक्टवरती येऊया आपण आणि इथून थोडंसं पुढे आल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता. थोडंसं आपण पुढे येऊया तर इथे 28.18 सेकंदाची जी बीट आहे त्याच्या पुढच्या ज्या 5 इमेजेस आहेत भावांनो, इथे तुम्हाला 4 लहान आणि एक थोडीशी मोठी भावांनो अशा प्रकारे इमेजेस दिसतील. तर ही मागची नाही, 28.18 सेकंदाच्या पुढच्या ज्या 5 इमेजेस आहेत त्या 5 इमेजेसला भावांनो इफेक्ट नंबर 2 जो आहे तो भावांनो पेस्ट करायचा आहे. आता मी ज्या प्रकारे करतोय त्याच प्रकारे भावांनो तुम्ही सुद्धा इफेक्ट नंबर 2 जो आहे तो भावांनो इथे पेस्ट करायचा आहे या 5 इमेजेसला. आणि इथे इफेक्ट नंबर 2 पेस्ट केल्यानंतर आपल्या शेक इफेक्ट प्रेझेंटवरती यायचं आहे आणि इथून इफेक्ट नंबर 3 जो आहे तो इथून भावांनो कॉपी करायचा आहे. इफेक्ट नंबर 3 कॉपी केल्यानंतर आपल्या बीट मार्क प्रोजेक्टवरती यायचं आहे आणि आता इथून आपण फर्स्ट बीटवरती येऊया. आणि आता राहिलेल्या ज्या सगळ्या इमेजेस आहेत, आता जेवढ्या इमेजेस राहिलेल्या आहेत त्या सगळ्या इमेजेसला भावांनो इफेक्ट नंबर 3 जो आहे तो तुम्ही पेस्ट करून घ्यायचा आहे भावांनो. इथे आपण करून घेतोय. याच प्रकारे तुम्ही सुद्धा भावांनो इफेक्ट नंबर 3 जो आहे तो पेस्ट करायचा आहे. आणि भावांनो अशा प्रकारे आपला व्हिडिओ होतो. व्हिडिओ एकदम कडक आणि जबरदस्त होतोय भावांनो. तर भावांनो आता आपण इथून असं या शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपला जो व्हिडिओ आहे तो इथून एक्सपोर्ट करून घेऊया. भावांनो आपला व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे. आपला व्हिडिओ एक्सपोर्ट होण्यास स्टार्ट होईल. व्हिडिओ एकदम जबरदस्त आणि एकदम कडक झालेला आहे भावांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन व्हिडिओ घेऊन येत जाऊ. भेटूया एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.